मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महागाव तालुक्यातील माताळा येथील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्रफुल्ला शिंदे यांनी दाखवलेला त्याग आणि संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। फक्त 1.5 एकर शेतीवर गुजराण करणाऱ्या शिंदे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही पूरग्रस्त शेतकऱ्यांची दुरावस्था पाहून त्यांना मदतीचा हात देण्याची तीव्र इच्छा होती। पतीची ही तळमळ पाहून पत्नी प्रफुल्ला शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या कानातील सोन्याचे दागिने मोडून मिळालेली रक्कम पतीच्या हातात दिली। त्यांनी पतीला सांगितले, आपल्याकडून जितकं शक्य आहे तितकं समाजासाठी द्यावं। या संवेदनशील कृतीनंतर ज्ञानेश्वर शिंदे यांनी ती रक्कम तात्काळ तहसीलदार महागाव यांच्याकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अर्पण केली। शिंदे दाम्पत्याच्या या निस्वार्थ कार्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। तहसीलदार महागाव यांनी त्यांचे कौतुक करत म्हटले, शिंदे दाम्पत्याने दाखवलेलं उदाहरण हे खरी सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलतेचं प्रतीक आहे। अशा कुटुंबामुळे समाजात मानवतेचा प्रकाश अधिक तेजाळतो। राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांचे निजभक्त असलेल्या ज्ञानेश्वर शिंदे यांचा सत्कार श्री आनंद आश्रमाच्या वतीने करण्यात आला। या घटनेतून समाजात हा संदेश गेला आहे की मदत करण्यासाठी सोन्याची नव्हे तर सोन्यासारखी मने पुरेशी ठरतात। महाराष्ट्रामध्ये जे अतिवृष्टीचं झाले त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ही पूर परिस्थिती पाहता शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान पाहता अतिशय दुःखाची गोष्ट आहे। मी सुद्धा नांदेड जिल्ह्यातील रावणगाव हसनाळी या गावामध्ये जाऊन पोळ्याचा सण मी त्यांच्या समवेत साजरा केला आणि ते माझ्या गळ्याला पडून ते खूप प्रमाणात रडत होते आणि त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि त्या पूरग्रस्त सर्व ज्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन केल्यानंतर आमचे भक्त प्रशांतजी शिंदे, ज्ञानेश्वरजी शिंदे यांनी आपल्या एवढ्या कष्टातून त्यांनी 51,000चे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की आपण आज आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपण आपल्या परीनं सहकार्य शासनाला करावं आणि शेतकऱ्याचं नुकसान टाळण्याचा प्रयत्न आपण करावा ही मी तुम्हाला कळकळीनं आवाहन करतो। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।